हे फक्त शनिवारचा उगवतोय इथं. आणि पोरांत तर सोडून द्या बाबा, त्या लेडीज एवढ्या नाचतात बाबा, इकडची कोचका मार तिकडची कोचका मार, सगळ्यांना कोचका मारून मारून सकाळची नंतर सकाळ होते ना, तेव्हा नंतर आओ आओ. नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील सहर्ष तुमचा या व्हिडिओमध्ये स्वागत करते. कारण की आज काय आहे असं करून 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 आज तो दिवस आलेला आहे. म्हणजे काय कोणता दिवस माहिती आहे का तुम्हाला? तर आज म्हणजे आईचा आपला सोहळा आहे. म्हणजेच कोणत्या आईचा असं बोलत असो तर आपल्या गावदेवी आईचं, म्हणजे आपली जी गावाची कुलस्वामिनी आहे तिचा आज मोठ्या प्रमाणात उत्सव आहे. तर उत्सव तर सकाळचा झालेला आहे. फक्त आताची जी पालखी आहे ना, ती पालखी मिरवणूक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर म्हणजे कसं, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन जाईन आणि नंतर तुम्हाला दाखवून कसं दादरकर साजरा करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर मंडळी, मी एवढंच फक्त बोलू शकते की आमच्या ज्या गावाची कुलस्वामिनी आहे ती आमच्या हाकेला पूर्णपणे म्हणजे जिथं आवाज देशो तिथे धावून येते. आणि आमचे म्हणजे कुलस्वामिनी म्हणजे असं मी बोलत नाही की गावदेवीच आहे म्हणून असं नाही बोलत, गावदेवी गावाचे आहेच. तसंच आपले श्री कालभैरव आणि प्लस आपली चंडिका माता हे पण आपले कुलस्वामिनीच आहेत. तर हे पण गावाचे आपले रक्षण करतात. पेशंट मिशन नव्हता आणि आमच्या गावाला अजून सरी कोणाचा हात अजिबात लागलेला नाही. कारण की का, आमच्या पाठीशी आमची माऊली आहे. तर आमच्या माऊलीचा असंच आमच्यापर्यंत असा हात पसरला आहे ना की म्हणजे आम्ही कधीच वेगळं होऊ शकत नाही आणि आम्हाला कोणी ते वेगळं पण करू शकत नाही. ह्या आमच्या गावाची एकता आहे आणि आमची माऊली आमच्या पाठीशी आहे. तर चला मंडळी, जाऊ आता आपण आई गावदेवीच्या देवळाजवळ आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पालखी सोहळा कसं साजरं होते कसं नाही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला थोडेही स्किप करू नका, नाहीतर तुम्ही मजा बघायचं बंद राहणार. कारण की मजा कशी असते कशी नाही ती फक्त दादरकरांना माहीत आहे. समजला? जर तुम्हाला ही दादरकरांची मजा बघायची असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर चला, मी आता जाते आई गावदेवीच्या देवळात आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आईचं रूप आजचं आणि जी पोरं किती धमाल करतात. आणि पोरांत तर सोडून द्या बाबा, त्या लेडीज एवढ्या नाचतात बाबा, इकडची कोचका मार तिकडची कोचका मार, सगळ्यांना कोचका मारून मारून सकाळची नंतर सकाळ होते ना, तेव्हा नंतर आओ आओ बाबा असं करतात. आणि पोरा बाबा बाबा इकडची उरतंय तिकडं उरतंय, इकडची उरतंय इकडं उरतंय. यो बाबा पिऊ बिवून आला असला तर बाबा तिथं आमला असा बाबा नाचतात बेकार. तुम्हाला बघायची ही मजा. तर चला माझ्यासोबत जाऊ आता आपण आई गावदेवीच्या मंदिरात आणि नंतर त्या अंगण्यामध्ये किती गोंधळ होते किती काय होते तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर चला मंडळी, जाऊ आपण आता. कुठं आलास काय पालखी बघा दादा? अरे गाय बघू शकता बघा, मंगल आणि सायलाचा पालखी बघायला मी पण चालू पालखी. काय काहीतरी बोललास तू? तर काय, चला आता जाऊ आपण पालखी बघायला आणि तुम्हाला पण दाखवतो कशी पालखी आहे कशी नाही. तर बघू शकता. तर काय बघू शकता बघा, ही बघा ही बघा. हो बाबा, हे बघा. तर काय बघा, मामी बघ काय करतो, रील स्कोअर करतो व्हॉट्सअप. हा बघा चालले. हो मामा मला बोलला मला मी बोलतो फुलं आणली काय बोलतो. तर काय बघा फुला, ही बघा फुला ही आज पालखीला उरतील ना, मामाने आणली. मामा मला केवढं भेटला माहिती काय? तिथं भेटला मामा मला भेटला तिथं ओढणीच्या रस्त्यावर भेटला.
मामा मला काय सांगते माहिती काय, लवकर चल फुला उडवायचे बोलतं. तर काय मला फुला बघायचे ही फुला उडणार आहे तो आता. चला आता जाऊ आपण तिकडं. बघ फक्त शनिवारचाच उगवतोय इथं, बाकी नाही, बाकी कधी उगवायचं नाही. काय बघा यांची प्लॅनिंग चालली बघा, कसलं नाचतील बाबा बाबा. यो बिरू त्यांचा डॉन आहे वाटतं. बिरू डॉन आहेस काय? तर काय जाऊ चला पहिले आपण. मग घेतला आता तू घ्यायलाच तू आता डबल येशील तेव्हा. हे बघा आले पालखी पालखी नुसती पालखी. तर काय बघू शकता आज भरपूर मजा येणार आहे पालखीला. आणि हे बघा इकडे हे आमचा गोटू हो म्हणजे आहे ना, ही कबड्डी भारी खेळते ना. कबड्डी कबड्डी 2 कप जिंकलं. 2 कप. आता 3रा कप घेवा जाऊ. जाईल डिसेंबर महिन्यात. मग मी येऊ का नको? मग तुझ्याच गाडीवर त्या कपन चहा देशील? चहा देईन. चला आईस बघा चालू सगळे जण. आणि डीजे वाजते का नाही? आवाज पण येईल म्हणा. हे आला आला आवाज आला. तर चला आता जाऊ आपण आणि बघू किती धमाल करतात किती नाही. फक्त मामाची फक्त फुला बघायला आलो मी. फुला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर चला गाईस बाबू. तर बघा पहिल्यांदा आपण जाऊ मंदिरात जाऊ आणि मंदिरात गेल्यावर नंतर आईचं आपण दर्शन घेऊ. तर पहिल्यांदा गेल्याच मला आपली लहान मुलं भेटली. लहान मुलं बोलतात हॅलो मी अक्षय, हॅलो मी अक्षय. असं करून करून मला लय बरं वाटतं, कारण की हे लहान मुलांचं प्रेम माझ्यावर आहे ना लय चिकाड आहे. तर नंतर मग जाऊया आपण पहिले आईचं दर्शन घेऊ. तर बघा तर गाईज मला एक सांगायचं आहे तुम्हाला, या गावदेवीच्या मंदिरात आहे ना, म्हणजे जरी म्हणजे यात्रा असो काय पालखी असो काही असो, हा देऊळ आहे ना हलतोय. माहीत आहे तुम्हाला माहीत नसेल पण मी आज प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर चला पहिले आईचं दर्शन घेऊ आणि नंतर मग दर्शन घेतल्यावर नंतर मग मी तुम्हाला हा शेवटला दाखवणार आहे की आईचा देऊळ हलते, आईच्या मूर्ती पण हलतात, आई स्वतः हलते, हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहे. तर चला आईचं दर्शन घेतला. आई काय माझं काय चुकलं वाकलं असेल तर मला माफ कर आणि जे मला पाहिजे ते मला पूर्णपणे दे तू. आणि नंतर मग बघा ब्लॉगरचा फायदा उचलतात लोक. काय तर ब्लॉगरला सांगतात अरे बाबा माझा फोटो कर. तर माझा फोटोग्राफर ठेवला त्या दादानी, त्या दादा आणि ती ताई, त्या दोघांचा फोटो काढायचा आहे. तर मी त्यांचा आधी पहिले फोटो काढते आणि फोटो काढून झाल्यावर नंतर मग मी तुम्हाला दाखवते की काय कसं चाललंय कसं नाही. तर बघा ब्लॉगरचा फायदा. अरे बाबा मी ब्लॉगर आहे, मी फोटोग्राफर नाही आहे. तर चला सगळेजण दर्शन घेतात. आईचा तुम्हाला हा तेजस्वी रूप कुठे बघायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा तर मंडळी मेन गोष्ट तर राहिलेलीच आपल्या, म्हणजेच काय गोष्ट राहिलेली आहे तुम्हाला माहिती आहे का? अरे आम्ही कांदवलीकर आणि कांदवलीकरांना खूप माझ्या व्हिडिओ आवडतात आणि मलाही माहीत नव्हतं की माझ्या व्हिडिओ कांदवलीपर्यंत पोचतील आणि त्यांना एवढे आवडतात. आणि बघा आज ते कांदवलीचे पूर्णपणे फॅन लोक म्हणजे माझे जे रिलेटिव्ह आहेत ते आलेले आहेत. तर बघू शकता कांदवलीकर तुमचा पण म्हणजे मनापासून आभार, कारण की का तुम्ही पण मला खूप सपोर्ट करता हे मला माहीत आहे. कारण की कांदवली नुसतीच कांदवली नाही, कारण की ती दादरकरांची कांदवली आहे. समजलं काय? अर्धी महिंद्रा कंपनी तर पूर्ण दादरकरांचीच आहे. तर बघा हे कांदवलीकर आहेत. तर ह्यांना पण म्हणजे खूप खूप आभार माझ्याकडून आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. तर चला मंडळी बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघला तर तुम्हाला पूर्ण मजा भेटेल बघायला, नाहीतर मग अर्धी मजा बघून तुम्ही लयच म्हणजे इग्नोर करणार. तर चला आता जाऊ आपण खालती जाऊ. अरे बाबा असं नको वरती येऊ, घाबरलो बाबा मी. तर चला जाऊ आता खाली जाऊ आणि बघूया आपल्या पालखीची मजा बघूया आणि तुम्हाला पूर्णपणे पालखीचा व्हिडिओ दाखवतो, नंतर आपण शेवटला बोलू. तर चला मंडळी बघा पालखी तर निघलेली आहे आणि पोरं बघा फुल जल्लोषमध्ये.
तर गाईज बघू शकतात बघा, तर म्हणजे म्हातारेपासून लहानांपासून ते मोठ्यांपासून सगळी जण नाचायला उत्साह आहेत आणि पालखी जल्लोष करतात बघा. हा लहान पोऱ्या बघा कसा मान असते कसा नाही तुम्हाला दिसत आहे. म्हणजे भरपूर मजा करतात. दादरकर आहेत ना, म्हणजे लहान नाही बघत मोठा नाही बघत काय नाही, सगळी जण फुल एन्जॉय करतात. यांचा डान्स बघा, म्हणजे म्हातारी माणसं डोकऱ्या फोकऱ्या सगळ्या येतात नाही एकदाच नाचताना बाबा घोलका केला याई ते यांचा का समजत नाही म्हणा. यो मामा काय आईस्क्रीम काय चॉकलेट काय काय हाणली तर पोरा बाबा अशी तुटून पडताना तर बाबा कधी भेटलाच नाही. सगळा हुल्लर करून टाकली. मामाला तर काहीच नाही. मामाने शेवटी हात मारला डोकं व मुकाट शांत बसला. तर बघा मंडळी, म्हणजे सगळी जण दमून झाली. आयव दमली, आयवला थंडा पाजला. अरे आयव पी पी तू पी लवकर पी बाबा आणि लवकर नाचायला ये. ही बघ ही मावशी आहे ने चॉकलेटा उरवता माझ्या हातान भेटली 2-3. अरे बाबा मी पण खावायला घेते का तर टाइमपासला काय नाही माझे करत, मी पण चॉकलेट खाते आणि यांच्या व्हिडिओ बनवते. लय मजा येते कारण की निश्चित चॉकलेटा उरवतात. माझे करत गठ्ठाचा गठ्ठा येते चॉकलेटांचा. तर बघा मंडळी, म्हणजे कसं पण नसतं बघा इकडे बघा ही लेडीज बघा सगळी पडली तिथं. अरे बाबा बाबा एवढी पिवाची नाही मग पाराच आहेत करताव काय, नाचा नाचा.
तर गाईज मकरंदचं गाणं लागला तर तेव्हा बघा आता मकरंद स्वतः बघतोय त्याची व्हिडिओ. म्हणजेच काय पोरं कशी नाचतात ते मकरंद स्वतः बघते बघा त्याच्या गाण्यावर. बाबा ते या पोरींचा डान्स काय बघशील जसं वाटतंय की समुद्राच्या लाटा बघा एक एकाला इकडं तिकडं ढकलतात. याच्यात एक डॅन्सर लपलाय कोण भाया. भाया भाया कुठं आहे भाया. कॅमेरा फिरवला की सगळ्यांची चेहरा इकडं बाबा मावा माना घे माना घे. तर गाईज खरा आनंद कधी होते माहिती आहे का जेव्हा आपण आईची पालखी घेतो ना तेव्हा खरा आनंद होते. तर बघा या ताईने घेतलेली आहे आणि त्या पण ताईने घेतलेली आहे तर लयच आनंद झालेला आहे का कारण की मान आहे ना शेवटी तो आईचा. मला या गाण्यामध्ये समजत नाही काय असा एवढा फेवरेट आहे पुरींचा कारण की का इथं पाण्याला जावाचं आहे त्यानं पाण्याला अरे मी पाण्याला जाईन. तर बघा गाईस आमच्या तन्मयचा डान्स बघा तन्मयचा राशा निसता वरते अरे राशा वरते राशात नाही तो वरशील का.
गाईस पुरी पाण्याला जातं तेवढं माहिती आहे, पण पोरं पण आता जावायला लागली पाण्याला. आई शपथ. अरे बाबा बाबा यो कसला ऍक्टिंग करतो, यो का भाऊ कदम होता काय संजय मात्रे. तर गाईज बघू शकता इथे आहे ना दादरकरांची म्हणजे जे प्रमुख माणसं आहेत ना, जी मोठी म्हणजे आपल्याहून जाम मोठी आहेत. कारण की का कसं तर म्हणजे ते वयाने पण तसंच आहेत मोठी आणि आपल्याहून जाम मोठी आहेत. आणि म्हणजे जे समजूतपणे घेणारी माणसं आहेत ती इथे बसलेली आहेत. तर बघू शकता त्यांचंही मनापासून आभार. तर गाईस तुम्हाला बोलेल ना कांदिवलीकर खूप म्हणजे प्रेम देतात आपल्याला. तर बघा कांदिवलीची माणसं, कारण की हे भाऊ आहेत ना रोज माझे व्हिडिओ बघतात. रोज कुठलीही व्हिडिओ आली ना कधीच स्किप करत नाही, सगळ्या व्हिडिओ बघतात. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण वरती जाऊया आणि आईच्या इथे जाऊया आणि आईच्या इथे बघूया. आईच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या हलतात, देऊळ पण हलते. तर तुम्ही बघा माझ्या हाताकडे लक्ष लावा तुम्ही प्लीज. थोडं आहे ना म्हणजे नीट एकदम क्लिअरमध्ये हाताकडे लक्ष लावा. मी कॅमेरा का हलवत नाही. आणि आईच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या मूर्त्यांकडे लक्ष लावा. म्हणजे बघा तुम्ही प्रत्यक्ष बघा आईच्या मूर्ती पण हलतात आणि प्लस हा देऊळ पण हलतोय. कधी न हलणारा तो फक्त पालखीला हलतोय, कुठल्या तर जत्रेच्या, आणि जत्रेच्या दिवशी हलतो तो. आता ह्या पालखीला पण म्हणजे ह्या उत्सवाला पण हलायला लागला. हे आम्हाला प्रत्यक्ष दिसायला लागला, म्हणजे मलाही दिसायला लागलं. कारण की मला पहिले काहीच माहिती नव्हतं. बघा म्हणजे पूर्ण खांब हलतोय हे तुम्हाला दिसतंय या व्हिडिओमध्ये बघा. तर मी कॅमेरा अजिबात हलवत नाही, तो खांब आहे ना तो हलतोय, कॅमेरा नाही हलवत. तर बघा तुम्ही आईची मूर्ती आहे ना, मूर्तींकडे पण बघा तुम्ही, नीट लक्ष लावून बघा काय वाटते तुम्हाला. तर गाईज बघा आपल्याला ना शेतीचा डान्स भेटला नाही बघायला. मेन म्हणजे आपण लेट झालो किंवा तो लेट झाला किंवा तो दुसरीकडे नचत होता ते माहीत नाही, पण त्याचा डान्स बघायला भेटला असं ना तर लय हसला असतं तुम्ही. कारण की त्याचा डान्स एवढा भारी आहे ना, आम्हालाच लय आवडते. कारण की त्याला जुनी साथ दिली ना तर तो अजून भारी नाचते, माहिती आहे का तुम्हाला. तर चला मंडळी पालखी आपल्या आतमध्ये गेलेली आहे देवलामध्ये. तर आता व्हिडिओ कशी झाली कशी नाही नक्कीच कमेंट मारा. जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.